मंगलाचरण. चिदानंदैकरूपाय जिनाय परमात्मने परमात्मप्रकाशाय नित्यं सिद्धात्मने नमः. नित्यं सिद्धात्मने नमः. पान नंबर 34, गाथा नंबर 18. गाथा पाठ. जो निय भावुन परिहरई, जो पर भावुन ले, जानई सयल विनिचो परसो शिव संतु हवे. निज भाव को ना छोड़ता, पर भावना लेता कभी, पर जानता संपूर्ण विश्व को शिव शांत शाश्वत है वही. आचार्य योगींद्र देव विरचित परमात्मा प्रकाश ग्रंथ. परमात्मा प्रकाश ग्रंथामध्ये अंतरात्मा, बहिरात्मा, परमात्मा याचं स्वरूप सांगत असताना त्यामध्ये 10 गाथेमध्ये सिद्ध परमेष्ठीचं स्वरूप सांगणार आहे. त्यामध्ये मागटल्या 17 गाथेमध्ये आचार्याने निज निरंजन जो परमानंद स्वरूप आत्मा आहे, तोच शिव आणि मोक्ष स्वरूप आहे, अशा आत्म्याचा तो व्यवहारण्याने त्या सिद्धाचं ध्यान कर. निश्चयनयाने तुझा आत्म्याचा पण स्वभाव तसाच आहे, त्याचं ध्यान कर. पर त्याला तिथं आगे फिर उसी परमात्मा का कथन करते हैं. दोहार्थ. जो अनंत ज्ञानादि रूप निज भाव को कभी छोड़ता नहीं है, काम क्रोधादि पर भावों को कभी ग्रहण नहीं करता, समस्त ही पदार्थ को मात्र सदा जानता है, वही शिव शांत स्वरूप है. मग सिद्ध भगवान कसे आहेत? मग यामध्ये आचार्याने 47 शक्तीमधील एक शक्ती सांगितली, ग्रहण त्याग शून्यत्व. जे काही ग्रहणही करत नाही दुसऱ्या द्रव्याचे गुण पर्याय. ती पण येतं. आणि ग्रहण त्याग उपादान शून्यत्व. ग्रहण आणि त्याग करणे असं उपादान शून्य, म्हणजे त्या द्रव्यामध्ये तो स्वभाव नाही. मग अनंत ज्ञानांनी जे भावाला सोडत नाही. कारण जे द्रव्य आहे त्या द्रव्याचे जे गुण असतात, त्या गुणांच्या असणाऱ्या पर्याय असतात, ते द्रव्य त्याला कधीही सोडत नाही. द्रव्य जर आपल्या गुण आणि पर्यायाला सोडेल तर द्रव्याचाच अभाव होऊन जाईल. सुवर्ण आहे, सुवर्णाचा पिवळेपणा, स्निग्धपणा किंवा स्पर्श, रस, गंधवर्ण आणि कडे, कुंडल आदी अवस्था जर सोडल्या तर सुवर्ण द्रव्याचं अस्तित्वच राहत नाही. किंवा अग्नीमधून उष्णता काढून टाकली तर अग्नीचं अस्तित्व सिद्ध होणार नाही. मग तसं सिद्ध भगवान जे आहे ते काय, स्वतःच्या भावाला, म्हणजे द्रव्याचा स्वभाव, गुणांचा स्वभाव आणि पर्यायांचा स्वभाव म्हणजे भाव, याला कधी सोडत नाहीत. आणि जे काम क्रोधादी जे परिणाम आहेत त्याला ग्रहण करत नाही. उष्णता, अग्नीची उष्णता कधी ती धुराला ग्रहण करत नाही. आणि अग्नी आपला उष्ण स्वभाव कधी सोडत नाही. किंवा दर्पण आहे
दर्पणामध्ये प्रतिबिंब पडतं, पण दर्पण प्रतिबिंब पडले असताना अनेक रंगी बेरंगी रूपाने पर्णत दिसतो, पण त्या ठिकाणी दर्पण आपला स्वच्छत्व स्वभाव सोडत नाही. म्हणजे प्रतिबिंबित तर करतो सर्वाला, पण आपला स्वभाव त्या ठिकाणी सोडत नाही. मग सर्व पदार्थाला मात्र जाणतो. तर दर्पण सर्व पदार्थाला प्रतिबिंबित करतो, प्रतिबिंब रूपाने परिणमन होत असताना सुद्धा तो त्याचा स्वभाव नाही. आणि दर्पण प्रतिबिंब रूपाने सर्वथा कधी परिणमन करत नाही. दर्पण जर प्रतिबिंब रूपाने परिणमन केले तर दर्पणाच्या स्वच्छत्व स्वभावाचा अभाव होऊन जाईल. आणि प्रतिबिंब जर दर्पण रूप झाले तर प्रतिबिंबाचा अभाव होईल. मग दर्पण आणि प्रतिबिंब दोहोंचं क्षेत्र एक आहे. दर्पण, दर्पणाची स्वच्छत्व शक्ती आणि प्रतिबिंब दोघांचं क्षेत्र एक आहे. दर्पणाने धारण केलेलं आहे, पण दर्पणाचा स्वभाव नाही. प्रतिबिंब दर्पणाने धारण केलेलं आहे, प्रतिबिंब बिंबाने धारण केलं नाही. बिंबाचं प्रतिबिंब आहे, पण दर्पणाने धारण केलेलं आहे, पण दर्पणाचा स्वभाव नाही. आणि दोघांचं क्षेत्र एकच आहे. जे ज्या क्षेत्रामध्ये दर्पण आहे तेवढ्याच क्षेत्रामध्ये प्रतिबिंबाची परिणती झालेली आहे. मग क्षेत्र एक असताना सुद्धा दोहोंचा स्वभाव भिन्न भिन्न आहे. जे दर्पणाचा स्वच्छत्व स्वभाव पांढरा भिन्न आहे आणि प्रतिबिंब झालेले पदार्थाचा स्वभाव भिन्न आहे. तसं केवळ ज्ञानस्वरूप आत्मा, सिद्ध परमात्मा, अनंत ज्ञानादी गुणाने युक्त आपल्या 8 गुणाला सोडत नाही. ते अन्य द्रव्याच्या द्रव्यगुण पर्यायाला ग्रहण करत नाही. आणि असं असताना सुद्धा जे नरकामध्ये नारकी क्रोधादी कशा रूपाने परिणमन होत आहेत त्यांना जाणतात. काय करतात? त्यांना जाणतात दुःखाला. आणि स्वर्गातले देव इंद्रिय सुखामध्ये सुखी आहेत त्यांनाही जाणतात. जे चारी गतीमधील जीवांना इंद्रिय सुख आणि दुःख रूपाने जी परिणती होते त्याला ते जाणतात. मग त्यांना जर चार गतीच्या जीवांच्या सुख दुःखाला जर सिद्ध भगवान जाणत नाही मानलं तर काय दोष येईल? सिद्ध भगवान चार गतीतल्या जीवांचं सुख दुःख जाणत नाहीत असं म्हणलं तर दोष काय होईल? त्यांनी व्यवहाराने सर्वज्ञ होणार नाहीत. नाही, व्यवहाराने सर्वज्ञ होणार नाही. एक प्रश्न. फक्त आत्मज्ञच माना लागतील. फक्त आपल्या आत्म्याला जाणतात, सर्व पदार्थाला जाणत नाही. हा एक दोष आहे. दुसरा दोष येतो ज्ञानाचा स्वभाव स्वप्रकाशीच मानावा लागेल. ज्ञानाचा स्वभाव परप्रकाशी मानता येणार नाही. जसं सूर्य उगवला आणि सूर्य उगवल्यानंतर फक्त सूर्याच्या प्रकाशालाच प्रकाशित केलेला आहे आणि पृथ्वीमध्ये असणाऱ्या वस्तूला प्रकाशित केलं नाही.
तर मग त्या सूर्याचा प्रकाश का झाला? परप्रकाशी म्हटला गेला नाही, फक्त स्वप्रकाशीच म्हटला जातो. आपणही संध्याकाळनंतर लाईटचं बटन दाबतो, ट्यूबलाईट लागते आणि ती ट्यूबलाईट स्वतःही प्रकाशित होते आणि घरामध्ये असणाऱ्या वस्तूलाही प्रकाशित करते. मग ट्यूबलाईट त्या वस्तूला प्रकाशित करत असताना त्या वस्तुरूप होत नाही आणि पदार्थ प्रकाशरूप होत नाही. मग जेवढ्या भागामध्ये रूममध्ये प्रकाश पसरलेला आहे तेवढ्या ठिकाणी असणाऱ्या सर्व पदार्थाला प्रकाशित करतो. प्रकाश्य वस्तू झाल्या आणि प्रकाशक दीपकाचा प्रकाश आहे. मग असं असताना सुद्धा प्रकाशाच्या जरी वस्तू प्रकाशित झाले असताना सुद्धा प्रकाशाने वस्तूला उत्पन्न केलं नाही. काय केलं नाही? प्रकाशाने वस्तूला उत्पन्न केलं नाही, प्रकाशाने वस्तूला प्रकाशित केलेलं आहे. मग प्रकाशित करणे आणि उत्पन्न करणे यामध्ये फरक काय होतो? प्रकाशित करण्याने काय झालं? ज्या वस्तूचा सद्भाव होता त्याला फक्त प्रकाशित केलेला आहे. आणि उत्पन्न केलं म्हटलं तर काय होईल? नसणाऱ्या पदार्थाला प्रकाशाने उत्पन्न केलं असं मानावं लागेल. म्हणून आहे त्या वस्तू प्रकाशित केल्या. म्हणून त्याच्यासाठी परीक्षा सूत्रामध्ये आचरण एक सूत्र दिलं, तज्जन्यत्वपि तद अजनकत्वात्. काय सांगतात? तज्जन्यत्वपि तद अजन्यकत्वात्. उदाहरण पहा. आपण आपल्या मात्या पित्यापासून उत्पन्न झालो. काय? व्यवहार नाही, आपण आपल्या मात्या पित्यापासून उत्पन्न झालो म्हणजे तज्जन्यत्व, म्हणजे त्यांच्यापासून आपली उत्पत्ती झाली. पण तद अजनकत्वात त्यांनी आपल्याला उत्पन्न केलेलं नाही. कारण का? आपला जीव पूर्वभावामध्ये कोणत्या ना कोणत्या गतीमध्ये होता आणि तो आपल्या गतीमध्ये असताना आणि इकडे माता पित्याची रती क्रीडा असताना त्यावेळेला आपलं पूर्वभावातलं आयुष्य संपलं आणि माता पित्याचं रजवीर्य मातेच्या गर्भामध्ये पडलेलं आहे आणि तिथे आपण उत्पन्न झालो. जे माता पित्यांनी जन्म दिलेला आहे पण आपल्या जीवाला उत्पन्न केलेलं नाही. तसं केवळ ज्ञानाच्या प्रकाशाच्या द्वारे संपूर्ण वस्तूला प्रकाशित केलं जातं पण उत्पन्न केलं जात नाही. मग तसं केवली भगवान सर्व पदार्थाला चारी गतीतील सुख दुःख जाणतात तरी ते सुखी किंवा दुःखी होत नाही. काय? सुखी किंवा दुःखी होत नाहीत. कारण ते सर्व पदार्थाला जाणत असताना स्व आत्म्याशी तन्मय असतात. स्वशुद्ध आत्म्याशी तन्मय आहेत आणि पर पदार्थाला जाणताना पररूपाने जाणतात. जे स्वकारण परमात्म्याला स्वरूपाने तन्मय रूपाने जाणतात म्हणून ते सुखी आहेत. आणि पर पदार्थाला जाणत असताना पर पदार्थाच्या जीवाच्या सुखदुःखाची तन्मय होत नाही. जाणतात पण तन्मय होत नाही म्हणून सुखी दुःखी नाही. जे जाणण्याने सुख दुःख होतं असं नाही, जाणून त्यामध्ये तन्मय होतो. म्हणून पदार्थाला जाणतात
तन्मय होत नाहीत, त्या रूपाने परिणमन करत नाही ती. म्हणून काय आहे, ते शिव म्हणजे मोक्षामध्ये शांत स्वरूपाने स्थित आहेत. टीकार्थ, अनंत ज्ञानादि रूप अपने भावों को कभी नहीं छोड़ता और जो काम क्रोधादि पर भावों को कभी ग्रहण नहीं करता है, तीन लोक तीन कालवर्ती सर्व पदार्थ को केवल हमेशा जानता है, शिव स्वरूप तथा शांत स्वरूप है. मग आपल्या अनंत ज्ञानादी स्वभावाला सोडत नाही आणि दुसऱ्याच्या काम क्रोधादी स्वभावाला ग्रहण करत नाही आणि आपले सुद्धा पूर्वीचे झालेल्या क्रोधादी कशाय परिणाम त्यांच्या ज्ञानाचे नेय होतात. वर्तमानमध्ये वीतराग आहे, पण ते जीव भूतकाळामध्ये सुद्धा क्रोधादी कशा रूपाने परिणत होते. मग त्यांच्या ज्ञानामध्ये अन्य जीवाच्या त्रिकालवरती पर्याय जाणवीत येतात, तसंच स्वतःच्या त्रिकालवरती पर्याय जाणवीत येतात का नाही? येतात. मग त्यांची पण छद्मस्थावतेतली क्रोधादी कशाय परिणती आहे, ती पण त्यांच्या ज्ञानाच्या जरी जाणवीत येते. म्हणजे वर्तमानाची वीतराग परिणती ही जाणवीत येते आणि भविष्य अनंत कालातील वीतराग परिणती ही जाणवीत येते. जे त्रिकालवर्ती पर्यायला वर्तमानाच्या ज्ञानामध्ये केवळ ज्ञानाच्या जरी जाणतात, जे स्वतःच्याही पर्यायाची रागद्वेषादीची तन्मय होत नाहीत आणि अन्य द्रव्याशीचा तन्मय होत नाही. म्हणून जे ज्ञाता असतात ते सुखी असतात आणि जो कर्ता असतो तो दुःखी असतो. काय? जो कर्ता आहे तो निमाणे दुःखी आहे आणि जो ज्ञाता आहे तोच सुखी आहे. म्हणून अरहंत परमात्मा ज्ञाता आहे, कर्ता नाही, म्हणून सुखी आहेत. आणि अन्य ठिकाणी कर्ता आहे, ज्ञाता नाही, म्हणून दुःखी आहेत. म्हणजे दुःख आणि सुखाची परिणतीचं कारण कर्ता भाव आहे आणि सुखाचं कारण अकर्ता भाव आहे. म्हणून मग असे ते सिद्ध भगवान शांत आपल्या स्व आत्म्यामध्ये स्थित आहेत. असे सिद्ध भगवान पर्यार्थिक नयाने सिद्ध शिलेवरती विराजमान आहेत आणि ते लोकाच्या ग्रह स्थित आहेत. म्हणून ते कसे आहेत? सिद्ध भगवान कार्यसिद्ध परमात्मा आहे, लोकाच्या अग्रभागामध्ये स्थित आहे. तसं आपल्या प्रत्येकाच्या देहरूपी देहालयामध्ये आपला स्वतःचा प्रत्येकाचा कारण परमात्मा शिव मोक्ष स्वरूप तोही कसा आहे? आपल्या शरीरामध्ये राहत असताना सुद्धा आपल्या चैतन्य लोकामध्येच स्थित आहे. आपण जन्मल्यापासून आजपर्यंत आपल्या शरीरामध्ये सप्त धातू आहेत. मग सप्त धातूमध्ये राहत असताना आपल्या आत्म्याचे चैतन्याचा एक प्रदेश सुद्धा कधी सप्त धातुरूप परिणमन केला नाही आणि सप्त धातूमधील एक परमाणू सुद्धा चैतन्यरूप परिणमन झाला नाही. म्हणजे दोहोंचं क्षेत्र एक असताना सुद्धा माझा आत्मा सुद्धा या तीन लोकांमध्ये या शरीरामध्ये राहत असताना सुद्धा याच्यापासून भिन्न आपल्या ज्ञान दर्शन स्वभावाला सोडत नाही. आपल्या पर्याय जे असणार क्रोधादी कशा पर्यायाला ग्रहण करत नाही
आणि बहिरंगातल्या नेयाला जाणत असताना नेयाला ग्रहण करत नाही. मग आताही माझा स्वभाव द्रव्यदृष्टीने आज आहे, पण अशा स्वभावाचं श्रद्धा ज्ञान अनुचरण आपण केलं नाही आणि पर्यायामध्ये क्रोधादी कशा रूपाने परिणत होतो त्यालाच स्वभाव मानून बसलो. आपण म्हणतो कधी व्यवहारामध्ये कुणाची भांडणं तक्रार चालली, माझा क्रोध फार वाईट आहे, तुम्ही माझ्या नादी लागू नका. कुणाचा क्रोध? माझा क्रोध जास्त वाईट आहे. मग करत राहा सतत क्रोध, बघू तुमचा क्रोध आहे तर. आपल्यापाशी उत्पन्न होतो नाही असं नाही, पण तो स्वभाव नाही. म्हणून अनादी कालापासून विभाव स्वभावाला त्रिकालवर्ती स्वभाव मानलो. विभाव स्वभावाला त्रिकालवर्ती स्वभाव मानलो, म्हणून पर्यायदृष्टी बहिरात्मा मिथ्यादृष्टी संसारात भटकत आहोत. विभावाला क्रोधादी कशारूप विभावाला स्वभाव मानलो आणि स्वभाव मानून पर्यायदृष्टी मानली आणि पर्यायाला द्रव्याचा त्रिकालवर्ती स्वभाव मानला. म्हणून पर्यायामध्ये काय झालं? पर्याय मोडा ही परसमया. परसमयाची व्याख्या समयसारमध्ये केली. परसमयाची व्याख्या समयसारमध्ये केली आणि प्रवचनसारमध्ये सुद्धा केली, 2 ठिकाणी. मग का सांगितलं आचार्यांनी? जो जीव दर्शन ज्ञान चारित्रमय आत्म्यामध्ये स्थित आहे तो जीव स्वसमय आहे, आणि जो पर्यायामध्ये स्थित आहे, परद्रव्यामध्ये स्थित आहे, उद्गल कर्माच्या प्रदेशामध्ये स्थित आहे, त्याला परसमय म्हटलं. आणि प्रवचन सांगताना द्रव्य पदार्थ द्रव्यात्मक आहे, द्रव्य गुणात्मक कहे गए आणि गुणांच्या पर्याय होतात. मग तिथे सांगताना आचार्यांनी परसमय कुणाला म्हणायचं? 94 नंबर गाथेत आचार्यांनी सांगितलं, जो जीव पर्याय में लीन है उन्हें पर समय कहा गया है. जो जीव आत्म स्वभाव में स्थित है स्व समय जानणे. काय सांगितलं? मग पर्यायामध्ये लीन आहे. मग पर्यायामध्ये लीन आहे याचे 2 प्रकारे अर्थ होतात. जी आपली रागादी क्रोधादी जे परिणाम होतात त्या पर्यायालाच द्रव्य मानून बसतो, पर्यायालाच द्रव्य मानतो, तो पर्यायामध्ये लीन आहे. एक पर्याय क्षणिक आहे, त्या पर्यायाला शाश्वत मानतो स्वभाव. म्हणून तो जीव काय त्याला परसमय आहे. मग परसमय किंवा स्वसमय शरीर असत नाही, बहिरंगातले पदार्थ असत नाही, इंद्रिय असत नाही, कर्माचा उदय स्वसमय परसमय असत नाही, धर्म अधर्म आकाश काल उद्गल द्रव्यामध्ये स्वसमय परसमय नाही. काय? अन्य द्रव्यामध्ये स्वसमय परसमय नाही. मग जीवामध्ये होणाऱ्या परिणामामध्ये स्वसमय आणि परसमय आहे. म्हणजे जो जीव जसं वस्तूचं स्वरूप आहे, अग्नी धुराचा आहे आणि धूर अग्नीचा आहे, अग्नी धुराचा आहे आणि धूर अग्नीचा आहे.
आणि अग्नी आणि धूर मिळून अग्नी आहे. अग्नी धुराचा आहे, धूर अग्नीचा आहे आणि अग्नी धूर मिळून अग्नी आहे असं मानतो, जाणतो तो अज्ञानी मिथ्यादृष्टी बहिरात्मा. मग जीव अग्नीच्या ठिकाणी जीव, क्रोधातील कशाच्या ठिकाणी धूर. मग धूर आणि अग्नी भिन्न आहे, पण तो दोघाला एक मानतो आणि जाणतो. तो जीव का झाला? परसमय झाला. मग धूर आणि अग्नीचं क्षेत्र एक असताना सुद्धा अग्नी आपल्या उष्णत्व स्वभावाने तिथेही भिन्न आहे आणि धूर सुद्धा त्याच अग्नीच्या प्रदेशामध्ये असताना सुद्धा धूर आपल्या स्वतःच्या लक्षणाने भिन्न आहे. क्षेत्र एक आहे पण स्वभाव भिन्न भिन्न आहे. तसं जीवाचा जाणणे पाहणे उपयोग स्वभाव तिथेच आहे आणि त्याच क्षेत्रामध्ये क्रोधादी कषायाची परिणती होते. मग दोघांची परिणती होत असताना उपयोग कधी क्रोधरूप होत नाही, क्रोध कधी उपयोगरूप होत नाही. मग उपयोगामध्ये उपयोग आहे, उपयोगात क्रोध नाही. क्रोधामध्ये क्रोध आहे, क्रोधामध्ये उपयोग नाही. 181 गाथेमध्ये कुंदकुंदाने समयसारमध्ये सांगितलं. मग जसं क्रोधामध्ये ज्ञानावरणादी 8 द्रव्य कर्म नाही आणि ज्ञानावरणादी 8 द्रव्य कर्मामध्ये उपयोग नाही. नो कर्मामध्ये उपयोग नाही, उपयोगामध्ये नो कर्म नाही. जे द्रव्य कर्म, भाव कर्म आणि नो कर्म या 3 मध्ये जीवाचा उपयोग जाणणे पाहणे त्रिकालवर्ती स्वभाव नाही. म्हणून उपयोग स्वरूप आत्मा भिन्न आहे आणि क्रोधादी कषाय भाव कर्म, द्रव्य कर्म, नो कर्म भिन्न आहेत. असा जो कोणी जीव देव गुरु शास्त्राच्या सानिध्यामध्ये येऊन दोघांच्या लक्षणाला भिन्न जाणून वर्तमानाच्या ज्ञानाच्या पर्यायाच्या दरे, उपयोगाच्या दरे उपयोग स्वभावाला जाणतो, त्यावेळेला तो स्वसमयाला प्राप्त होतो आणि त्याच वेळेला परसमयाचा अभाव होतो. म्हणजे अंतरात्मा अवस्थाची उत्पत्ती होते, बहिरात्मा अवस्थेचा नाश होतो आणि ध्रुव रूपाने तोच आत्मा नित्य आहे. जे उत्पाद वे ध्रुव. मग उत्पाद आणि वे कथंचित एकाच वेळेला होतात, भिन्न समय नाही. सूर्याचा प्रकाश झाला की अंधकार गेलेला आहे. क्षण एक आहे, क्षण भिन्न नाही, पण एक प्रकाश उत्पन्न झालेला आणि अंधकार नष्ट झालेला आहे आणि सूर्य नित्य आहे. मग तसं आपला ज्ञानादी अनंत गुणांनी युक्त जीव नित्य ध्रुव आहे. अंतरात्मा अवस्था उत्पन्न झाली म्हणजे उत्पाद आहे आणि बहिरात्मा अवस्था नाश झाली म्हणजे वे आहे. असा उत्पाद वे ध्रुवयुक्त असा आपल्या प्रत्येकाचा जीव, प्रत्येक द्रव्य स्वयं या 3 लक्षणांनी युक्त आहेत आणि उत्पाद वे साधी शांत आहे, अवस्था आहे, क्षणिक आहे आणि द्रव्य नित्य आहे. माझ्या नित्य आणि अनित्य द्रव्य पर्यायाला जाणून जो नित्य द्रव्याचा आश्रय घेतो तो जीव पर्यायामध्ये स्वसमयाला प्राप्त होतो आणि जो असा आश्रय घेत नाही तो निमाने परसमय राहतो. आता अर्धा तास आपल्याला श्रद्धांजली घ्यायची आहे. ओम.
शुद्धोऽहं परिपूर्णस्वरूपोऽहं ज्ञानानन्दस्वरूपोऽहं सच्चिदानन्दैकशुद्धस्वरूपोऽहं नित्यनिरञ्जनशुद्धस्वरूपोऽहम् अनादि निधनमोक्षस्वरूपोऽहम् अनादि निधननिर्वाणस्वरूपोऽहम् ज्ञाता मात्रशुद्धस्वरूपोऽहम् ॐ शांति शांति शांति। विचारचम नमो अर्यंताणं नमो